चिंतन करते. प्रसंग आला एके ठिकाणी 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्र लखनजीला सांगतायत, लखन चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजीने प्रश्न केला, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. तेव्हा लखनजीला प्रभू सांगतात, अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या माईची गोष्ट करत नाही भाऊ, मी 82 वर्षाची होईस तोवर वाट बघणाऱ्या माईची गोष्ट करतोय. आणि त्या माईला भेटायला जायचे. दोघं बंधू निघाले शबरी आईच्या कुटियाच्या समोर गेले. शबरी आईनं बघितलं, दिसत नाही कस तरी बघितलं, पण शब्द गुरुजींचा त्याच्यावर विश्वास की शबरी ऐक ना बेटा, इथं येणारा कोणी परपुरुष येणार नाही, जो पण येईल तो तुला भेटायला जगाचा मालकच येईल. त्या शब्दावर विश्वास ठेवून शबरीला पटले की आलाय जगाचा मालक. आता जगाचा मालक कुटियाच्या समोर आहे, कुटियाच्या समोर जगाचा मालक आहे. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते, बोलू नका. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू आहे. लखनजीने विचारलं, माँ आप क्यों रो रही हो, रडण्याचं काय कारण आहे. शबरी आईच्या डोळ्यात होते अश्रू. शबरी आईने सांगितलं, बेटा खरं सांगू का, माझं स्वप्न होतं की जगाच्या मालकाचं मला दर्शन झालं पाहिजे, जगाचा मालक माझ्या दारात आहे, पण तरी डोळ्यातले अश्रू बंद होत नाही. म्हणले, आई काय कारण आहे. अरे राजा, आपल्या हिंदू धर्माची संस्कृती, साधू संत आणि भगवंत दारात आल्याच्या नंतर त्यांचे पद्यपूजन झालं पाहिजे, त्यांची सेवा झाली पाहिजे. पण इथं जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी माझ्या कुटियाच्या समोर आहे, देवाचे पाय धुवायचे, पण काय करू, लहानपणीच मायबापांचा त्याग करून, संसाराचा त्याग करून अरण्यात राहते, पालापाचोळा खाते आणि तशीच राहते. माझ्याकडे जर मी देवाचे पाय धुण्याची अपेक्षाही ठेवली तर देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही आहे. लक्षपूर्वक ऐका, देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही आहे, म्हणून मी रडायली. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई तुझ्याकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नाहीये म्हणून रडत्या. अगं आई ऐक ना, तुझ्याकडे पात्र नाही देवाचे पाय धुण्यासाठी म्हणून रडते, त्याच्यापेक्षा आनंद व्यक्त कर. तुझ्याकडे पात्र नाही जाऊ दे, पण तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे. भक्ती महत्वाची, भाव महत्वाचा आहे. हो, माझ्या देवानं जात बघितली का भेटण्यासाठी? अजिबात नाही. असं देख का, नको बिलीने मला जाणं नाही, असं देख का, अजिबात नाही. जातपात माझा देव बघत नाही. आता सांगितलं तुम्हाला आदिवासी समाज, अजून चला पुढे. हो, अजून पुढे सांगतो काय परिणाम झालेले चांगल्या भक्तांबद्दल देवाच्या मनामध्ये. हरी विठ्ठल विठ्ठल. संत जन्माला आले, तो भाव वेगळा. काही लोक देवाला मानत नसतील, मानताय तो भाव वेगळा. पण चोखा मेळा तर सांगतात ना, भैया उस डोंगा पर रस नोव्हे डोंगा, काय भुरला सिवरली या रंगा. नदी डोंगी पर जल नोव्हे डोंगा, काय भुरला सिवरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नोव्हे डोंगा, काय भुरला सिवरली या रंगा. अरे तू वरचा रंग काय पाहतोय, अंतकरणातला भाव बघ ना. हो, आणि अंतकरणातला जो भक्ताचा भाव चांगला असतो त्याच्यासाठी माझा भगवंत किती खाली उतरतो आणि त्या भक्तासाठी काही करायला तयार असतो. आणि त्याच्यासाठी काही विशेष नाही, काही बदलायचं त्याच्यासाठी काही विशेष आहे का? हो, कारण त्याच्यावर तर सगळा खेळ चाललाय. हो, त्याने जर ठरवलं सगळं काही करू शकतो. जसं की तोच सांगतो गीतेमध्ये, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले. सगळं त्याच्या इच्छेनुसार. आणि संत सुद्धा भगवंताची स्तुती करत असताना सांगतात, चाले ही शरीर कोणाची असत्य कोण बोलवित हरिविना. त्याच्यासाठी काही नवीन नाही, विशेष नाही. जे पण होतं त्याच्या मर्जीनुसार होतं. हा, मग ऐका, महार समाजामध्ये संत जन्माला आले. भगवंत किती खालच्या लेव्हलचं काम करतो हे पटवतोय. महार समाजामध्ये चोखामेळा जन्माला आले. चोखामेळ्याच्या पत्नीला दिवस होते. दिवस असताना दिवस भरते आहे तर भाडणपणाची वेळ जवळ आहे. भाडणपणाची वेळ जवळ आलेली आहे आणि चोखामेळ्यांना वारीत जायचं होतं. चोखामेळ्याला वारीत जायचंय. पत्नीला सांगितलं, म्हणले हे ऐक ना, चोखामेळ्याच्या पत्नीचं नाव काय होतं? पर महाराज मंडळी कोणी बोलू नका, महिला माता तुम्ही सांगा. चोखामेळ्याच्या पत्नीचं नाव काय होतं? बाकीने बाया कोण जानबू. आणि आमले माहिती राहतं, तुला कसाला दडखावतो बुहाटी. म्हणजे संत माहित नाही, संतसण्या पत्न्या माहित नाही, संतसना लेकरे माहित नाही. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. या कीर्तनकार सांगतस ना, बहिणी सोन पक्क ध्यान मा ठेव, नाही ते घर जाईन लिखी लिहो. लिखता येत नशीन, नात असेल, पोरग असेल, त्या लिखायला लाव आणि ध्यान मा ठेव. संतसण्या बायकासना नावे, संतसना पोरेसना नावे. आईने ध्यान मा ठेवतीस बाया. घरमा चाव्यान टाइमले देव धरम नाही. आजूबाजूने दोन बाया होण्यात का मायू विकू ती हो सासूली बी अशी जुलू जुलूच करत दरू दरूच करस माहिती. आणि तिनं जुलू जुलून दरू दरू तुला काय काम पडा, यावर तुला उद्धार होई जाई.
ती जुलू जुलू करस, ही जरू जरू करस, येडी अक्का. यावर उतारायचं इथून ना. सोखामेळ्यांच्या पत्नीचं नाव होतं काय? सोयराबाई. बाईचे दिवस भरते आहेत. महाराजांनी सांगितलं, म्हणले ऐक ना, अगं मला वारीला जावं वाटायला ग. पत्नीनं सांगितलं, कारभारी धनी स्वामी ऐका ना, माझे दिवस भरते तर तुम्ही वारीला जायचं म्हणतात, वारीला जरूर जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं. म्हणले तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा ना हो. संत असले पत्नीसना बी तेवढा सपोर्ट होता, संत असले बायकोना बी तेवढा सपोर्ट होता. दिवसभर होतात बहिणी सोन, बाळणपणी वेळ जवळ होती तरी बायकोन सांग वारीला जायना ना, जावा म्हणे. आई जागावर जर तुम्ही राहतात ते बहिणीच, हा वारीला जाऊ द्या, नुसतं बाजूना गाव माका चालना जाय ना, कीर्तन ऐकाल का नवरा जाय ना, बाकी नाही. घरातील का त्या कुत्रा वल्लय जातील त्या देव काय करतील. देवकडे सुद्धा हे राजव आता तर का रे देणार असले चारा रे कितला मागा पडेल फुकट काय किडा पाड राहणार रे. चोखामेळ्याच्या पत्नीनं सांगितलं, धनी स्वामी जाताय ना जा, पर तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. आता चोखामेळा भगवंताच्या नामचिंतनात एवढे मग्न झाले, आता लक्षात राहिलंच नाही का मला माझ्या बहिणीला सांगायचं होतं, विसरले. पर माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भगवंत, विटेवरच्या मालकाला वाटलं माझा संत, माझा भक्त जर माझं नामचिंतन करत असताना स्वतःच्या पत्नीवर येणाऱ्या संकटाचाही विसर पाडत असेल तर मी काय कामाचा. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावाच्या शिवजवळ गेला. गावात गेलेला नाही अजून. गावाच्या शिवजवळ माझा जगाचा मालक आला आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधतोय. स्वतःच्या मनाशी संवाद, जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर त्याच्यासाठी मला साडी नेसावी लागन. कोणले हात पटपट बोला. देव जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला स्त्री रूपात जायचंय, म्हणून मला साडी नेसावं लागेल. माझ्या जगाच्या मालकानं, माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं नऊवार साडी परिधान केली. माया हो, नऊवार साडी परिधान केली आणि डोक्यावर पदर आहे माझ्या जगाच्या मालकाचा. हा देवले वाटणं मी बाईना अवतार माझा आहे राहणो, बाई सारखं राहणं पडी बा माले. कोणले वाट नाही समजच बा वाटे बेटा बाईसले खेळा मग चांगलं आहे वातावरण. देव सुद्धा डोक्यावर पदरलेच बरं बहिणीच लिहिले हो पदरले मग काही नुकसान नाही बस. मला सांगा पदरले मग काय नुकसान होत बरं. चला बा आपला दोंडाचा स्टँडवर पदर लेता 33 बाया मरी घ्यात मारत, त्यामुळे हिंमत होत नाही पदर लेवानी. असं काही शेका हा हो टाकले डोक्यावर पदर. हो आपला कानादेशनी संस्कृती. राष्ट्रपती होई गी माय कोण, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली माय, पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. एकाच फोटो दाखडा बिन पदरना शेका. हाय आपली महाराष्ट्राने खास करी कानादेशनी संस्कृती. डोकावर पदर राष्ट्रपती वयलवर पडू दिना नाही. बरोबर आहे ना. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जा आणि पोलो तीर पाकवतस वो संगू काकू व बहीण तू खिचडी वाटत व मनी सोनचिडी आटे राष्ट्रपती पदरलेस आणि आई संग काको बिगर पदरनी गरगरात फिरत. पदर टाकले हो बहिणीसवर. पदर नाही इथलं वजन रास ना. डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर, पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. बरोबर आहे का नाही. पदर लेव बहिणीसवर आपण सोपं करी सांगस. मना कीर्तन मध्ये देव कमी सांगस, मी जगानी पद्धत सांगस. आपण हिंदू बनीन जन्मा लिहिलेत, आपला नियम काय येतस आणि तुमले बोलाना थोडी पैसा लिहिलेत. पण काय आहे ना काही गोष्टी आमच्या संतांची शिकवण आहे. बुडत हे जण न देखील डोळा येतो कडवडा म्हणून या नाही का. तुम्ही माझ्या धर्माच्या आत माझ्या जातीच्या आत म्हणून मला बोलावं वाटतंय. हो लक्षपूर्वक ऐका. डोकावर पदर इथली इज्जत वाढावस ना. तुमना घर माने साडी कितला राज बहिणी सोन पहिले तर तुम्हाला बट्या बहिणीस ना पाय पडीन सांग राहिनो. म्हाताऱ्या बाईसले राग नाही त्या ते म्हणते बरं भाऊ बोल
तरुण बहिणीस ना पाय पडी सांगस तुम्ही गरमाने सांग साडी कितलानी बहिणीस पण 400-500 रुपयान साडी बरोबर आहे ना. 500 ऐवजी 600 रुपयान साडी हिशोब बसायला पाहिजे म्हणेशील. 600 रुपयान साडी 6 वार साडी म्हणजे 6 मीटर साडी बरोबर ना माय. 6 वार साडी 600 रुपयानी. 1 मीटर 100 रुपयाले बरोबर. पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना म्हणजे कितला नाव आहे ना तो 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे साडी ना. पण तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिला ना या असा आमना जीभाव सारखा टोपीवाला बाबा आहेत ना यशने जर दखिली ना 100 रुपयाना पदर डोक्यावर जर राहिला तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचा. 100 रुपयाना पदरशे हो पण करोडोनी बापनी इज्जत वाढायचास म्हणेन पदर लिहिलो आणि पदर लिहा मग काही नुकसान नाही. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गण खरं शे पण तो तेच टाको का सटकी जात बहीण लागे ते चुका ठोकिले काकू पण त्याला धडकावत जाय. हा कस काय सटकी जात तू हा आवडा माणूसले तू 30 वर्ष ना माणूसले आकडायले ना आणि 50 ग्रॅम ना पदरले नाही ताणू शकस येडी भानड सोडून नाही. वजनात काम पाहिजे बरोबर आहे की नाही. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे हो डोक्यावर पदर असला पाहिजे. आता बरं आहे खेडागाव मग एक बी म्हणे मायना आणि एक बी बहीणना पदर पडेल नाही देखील तुम्ही निरीक्षण करा. एक बी मायना पदर नाही एक बी बहीणना पदर पडेल नाही. ते काही सिटीज मग असं वातावरण जायला ना हा साडीच नसेल गा हो आपण नवीन एक वस्त्र घाल दिले त्याने कोणतं बहिणीस मला तिथे गावले दुकान असा जीव परस ना दुकान ना घुशीन चाकू घाली माट टाकू गेले असं हा काय करून काय नाही असं कापर बरावस माले जागती जोत बघत नाही माय. त्या गाऊनच नाही इथला सत्यानाश करेल शे बहिणीस पण गाऊन घालू नका असं मी म्हणत नाही. जर शरीराला काही व्याधी असेल ना मामा शरीराला काही त्रास असेल तर नक्की घालत जा पण बिनकाम ना हाऊस म्हणा काय घालत जाऊ. आणि हाऊस मा जर घालतीच बी होती आपलं गरमात घालून गरमात पडी राहू बाहेर नाही निघू. बाकीने बाया गाऊन घालीन बट गाव पिरी येतीस गाऊन घालाय की आपलं गरमात पडी राहा ना बाहेर निघाणच नाही. कारण आहे ना साडीवर जेवढी बाई सुंदर दिसते ना तेवढं दुसऱ्या वस्त्रावर नाही दिसत. हा कुठेतरी ड्रेस बी परवडस बहिणीस तुम्ही काय म्हण्या परक्या नाही शेतीस तुम्ही म्हण्या बहिणी आहेत मग तुमले मी नाही बोला कोण बोलीन मी तुम्हाला भाऊ आहे मी नाही बोला दुसरा बोली त्यानं मुसडा पोट टाक तुम्ही मन घर म्हणा मी सुधारली सुना कोणले काय अधिकार आहे मन घर मा बोटे घाला ना. गाऊन जर घालान सवय पडी की घाली आणि रात्री आपलं घालीन पड राहा ना बहीण आपला रूम मास काय कोणले सांगा नाही आणि तोंड बी दकाडा नाही तो गाऊनले दकाडाना नाही कोणले. कारण काय माहितीये का साडीवर तुम्ही इथल्या बाहेर दिसतील पण गाऊन जर घाला ना कशा दिसतीस सांगू का त्या बाजरीवर आपण चिडा उडाल नाही लाकडे काढली होत का मजाने दिसतील बढ्या आणि ते काय माप मारास का हो आडून दुडून सत्यानाश रास ना तो त्याला का माप आहे का. गाऊन घाला आपलं घर माग पडी राहा ना बहिणीसून बाहेर निघाला नाही. कारण एखादा कच्ची म्हणणार तुमले दकीन द्याईन मर जाईना मजा नाही दिखती गाऊनवर बाया हो. मी ते बट्या बहिणींना पाय पडत दका बहिणी म्हणून गाऊन घाला का गरमा पडा जा. नववार साडी माझ्या जगाचा मालक नाही असतो या आणि गावात जर प्रवेश करायचा असेल डोक्यावर पदरा आणि दर्जात प्रवेश करत असताना गावात प्रवेश करत असताना पायातली चप्पल हातात घेतो माझा जगाचा मालक. माया हो जुन्या मावश्या बसल्यात जुन्या आजी माया बसल्यात त्यांना विचारा पहिले बाई मायर तैन येऊ वावर माईन येऊ बापनी जरी 100 ऐवजी 200 ना चप्पल लिहिल होतीन 1000 ना चप्पल होतीन पैसावाला नांडेर होते पण दर्जा मा येताच पायमाना चप्पल हात माल येत पहिल्या पुरी मंदी केले दाखलपणे माडी खरं आहे का नाही. पहिल्या बाया तिथल्या बी मागड्या चप्पल होतीन दर्जा मा येताच पायमाना चप्पल हात मा धरली हो हातेने पुरी दर्जामा जाऊ द्या किचन रूम मा चप्पल घालाशिवाय रांतीत नाही. हा मला अजून समजत नाही मी या बहिणीसले नाही बोलत अजून खेडागाव मा घुसेल नाही बा ते सिटीस मा शेते कोपरे अजून हा चप्पल घाली रांतीस या बहिणीसले काहीच बोलत नाही मी या दादासले असं विचारस तुम्ही एक किचन रूम मा काटा का बर ठेवतस कारण काटासली बहिणी चप्पल घालतीस होती ना बिचाऱ्या मावल्या. ही आपली परंपराच नाही. खरंच तुमच्या शरीराला काही व्याधी असेल काही त्रास असेल डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून घातलं पाहिजे नो प्रॉब्लेम घातलं पाहिजे पण नुसतं शोक म्हणेन ती करायनी म्हणेशील मी बी करसू ती चप्पल घाली रांधस मी बी रांधसू तसा मग फशी जास माणूस उलट होई जास बरोबर आहे की नाही. तुम्हाला सांगतो आपल्या हिंदू धर्मांचे नियमच आहेत महाराज डोक्यावर पदर असला पाहिजे
हो ते चप्पल बिप्पल ना ठीक आहे बा, तुम्ही दरजमा बलेच नका काढा, कारण चप्पल गालान करतात राहतात, पण तेवढी मर्यादा पाडत जावा बहिणीसवर. डोकार पदर बिदर लिहिले जा यासले सांगस ना त्यां संगी यासले बी सांग नाही माले. जव लोगून सुनबाई येत नाही तो लोगून कसा बी राहिल्या दादा सोन. पण सुनबाई यानंतर नियमनं पालन करा ना. आपला घरमा कोणीच होत नाही मना दाखलला आहेत अजून हो, आणि बाकी अजून 20 वर्ष लेट आहेत म्हणा. पहिला सासरासना असा नियम होतात ना, सुनबाईना समोर सख्खी बायको सुद्धा बोलायला घाबरेत. का बोलताना जर म्हणा तोलग्यात मन सुनबाई काय विचार करी, मायो मन सासराला काय अक्कल नाही काय बी बोलस. पहिला म्हातारा सख्खी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरेत, म्हणजे जवळजवळ बायको सख्खीच राहस. पण मी सांगी राहिनो ती म्हणी सुनबाईना मनमा मनाबद्दल काही गैरविचार नको येवाले, मन सासराला काय अक्कल नाही, मन सासूल काय बी बोलस. इतलांसाठी पहिला सासरा एवढी मर्यादा ठेयत सुनबाईंसमोर बायकोल बोलत नाही. बरोबर आहे ना. मनीषीन पहिल्या सुनबाया सासरांसमोर पदर पडू देत नाही. पण आता ना सासराने अशा चौघाला धंदा धरली असे, ती सुनबाई गरमा काम आवरस नाही. अहो भाऊ इतलची चड्डी घालीन गरमा फिरस. ओ भाऊ ओ आप्पा चड्डी तरी मोठी घाल रे, तू गरमा सुनबाई वो ये रे वो म्हणा काका, तू इतलची चड्डी होऊन समोर घालशी ती कसाल पदरली रे ओ आप्पा. कमीत कमी तेवढं तरी बाण ठेवायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. आणि समजा तेवढी का चड्डी घालत नाही, तुम्ही तुंतून रूम मा पडी राहते सुनबाई काम आवरत नाही, गरगरात फिरत दाखव हो आप्पा मोठीच चड्डी घाल रे. म्हणजे काय ना आपण आपल्या धर्माच्या नियमाचं उल्लंघन करत चाललोय. अपेक्षा एकीकडनं होत करायची आणि आपण जर त्या गोष्टीला खरे उतरत नसाल तर ते पण चुकीचं आहे. महाराज माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली आणि चोकोबाच्या दारात दरवाजावर थाप टाकीन आवाज नंबर. हा असं वातावरण तयार होत भाऊ. आई सोपं नाही यांसाठी बी गजनी पडत चांगली. मना आबाली चारा पायटा मावटी नाही सुरू कर देणं पडस आहे रिहर्सल. इथलं सोपं नाही बाकी ना बटी बटी सांगणार आहे ना बाबा. सजन नाही त्यासल्या चाल नाही सजनी आता हो पोपट आता पक्वाजी कमी पडाय ना पक्वाजी तू आता आहे रे तडे नो किडा पाडू आता आहे. आटे उभं राही ना आटे बोंब पाड. आई बाकी नसले सोपं वाटत. आटे उभं राही बोलणं आई वाजवणं पकवाज आटे गायन करणं इथलं सोपं नाही काही काही लोक काय बी कोणले बी नावटी देतात सावकात ना बाहेर वागी जातात. बाकी ना सजन नाही त्यासले तू आता आहे. एक वारी जाई रे ती 10-5 मिनिटं जास्त जाते ना. बाबासाहेब चालीन ना. तुम्ही म्हणशात यान पुसलाय पासलाय बोलायले ना नाव काय गो मला ना बुजा. वारी जात होती वारी. हा मी देव नंतर सांगतो तुमले. आपला अंग नाही बरं कोण काय होय ना ते. हा तसंच होय ना एक ठिकाणी हसता हसता एक मला म्हाताराना पोऱ्या म्हणे 10वाना पैसा तू दी जाय बो म्हणे महाराज. मन म्हातारान थोडी तारीख होती आज महाराणी म्हणे ओ भाऊ तून म्हातारा घ्या त्यानं 10वाना खर्च मी करू म्हणे तुनामुळेच मरणा म्हणे. म्हणतो चिलगाव काय बरेल घर मग दाती गुजनी बाय म्हणे नाको कमी करलेले मी. कोणी उपडी कोण पण एवढी गॅरंटी मला बरं का जितू मामा एक गॅरंटी देतो तुम्हाला. मी साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो पण मन हा प्रयत्न असा राहतच. खरं म्हणजे कीर्तन हा विनोदाचा विषय नाही पण विषयाला अनुसरून मी जरा विनोद करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं आहे रडावणारा तर आपला आजूबाजूमा बी राहिला म्हणता आपण थोडा आषाढी देव लोकेसले आणि आपला कीर्तन जर मनमा असा द्वेष ठेवा नाही ना जाऊ दे रे काय डंग लावत शिलगाव रे असा मनमा काही द्वेष ठेवू नका. आपली पक्की गॅरंटी आपला कीर्तन मा दिल खोलीन बशी घेत ना मन खोलीन जर हाशिली ना 6 महिना अटॅक येत नाही 60ला पुढला काकासले सांग राहिनो. 6 महिना तुमले अटॅक येऊ आणि 60 पुढे ना काकासले सांग राहिनो. बाकी ना बाबा म्हणतील मग महाराज पुढे काय करा ना मला खूप 50 दे टाका ना. जग नाही मग पैसाच निकडे काय टाका ना. हा मग काय पैसा थोडी मोठा आहे आयुष्यात पुढे. बरोबर आहे की नाही. 5-50 हजार लाख 1.5 लाख दी टाका ना सुरू ठेवा नाही. विठ्ठल विठ्ठल नाही या
इथं नुसतं टाळ वाजवायचं म्हणलं तरी ते सोपं नाही. काही काही लोक आम्हाला भजन असले बी सांग देतात आज ते असले भजन ना टाळ्या बटणाने अण्णा बरोबर आहे ना. मग आता मी तुमले सांगस वारी जाई राहीन ती नेमकं वारीना मुक्काम श्रीमंत माणूसकडे होता. त्या माणूसना गावकरी टाळकरी सर्व 35 सालदार होता. त्या माणूसना बडा सालदार असलेली वारीनं दिंडीना लोकेशले लेवाल घ्यात. त्या दिंडीना लोकेशले लेवाल घ्यात आता ना मस्त फुले बिले नाही का त्यासना पायस मा टाकत हो त्या गयामा फुलार विने करीना त्या महाराज लोकेशना गयामा फुलार आणि त्या वजनमा चाल राहणार त्या 35 सालदार दखी राहतात. बोलतो वजन आहे भू म्हणे यासनं घरूनात जेवणले बसणार ज्याला बासुंदी पाहिजे त्याला बासुंदी, ज्याला डाळ भात पाहिजे त्याला डाळ भात, ज्याला पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी, ज्याला जे पाहिजे तडण खाई राहणार. या सालदार वाडी राहतात एक सालदार दुसरा ठोकाय ना दखरे नुसता चाली उन्हात तरी कितलं वजन मा खाई राहणार म्हणे. त्या तो म्हणे कितलं बी राबणूक तरी या संध्याकाळी खिचडीत देतच आपण बी महाराज बन जाऊ म्हणे. कोणी ठराव आई मग आपली बी दिंडी काढणी म्हणे सालदार असले. मग साहित्यानं तपास करेत त्या साहित्य कुठे सापडेल. हा झाला म्हणे जेवण त्यांना घरनं बितळं पाठ टाकून काढले म्हणे. एक सालदारले बितळं पाडीसनी कुदाड दे ना मधमा आता त्यातल्या साहित्याला काय म्हणता आहे बी माहीत नाही. तो तथाईने ना बांडा कोंडा फेके म्हणे ए बावड्या अरे ते वाजानं लय रे वाजानं काय म्हणतस रे त्याले ते रे ते दुमड रे ए दुमड्या तिने गंधा मारतो गंधाने त्याला दुमडं म्हणतं का रे पकवाजे रे दुमड्या त्याने पकवाज फेका. तो दुसरा म्हणे ते टिंगरी लय रे म्हणे टिंगरी. अरे त्याला विना म्हणतस रे तुम्ही हिंदू क्षेत्र हो आप्पा टिंगरी. त्यांनी विना फेका तताई हा एक म्हणे त्याचा पडेल होती जांबा जांबा हाय रे जांबा. अको बऱ्याच म्हातारे आमले महाराज लोकेश जर दख ना नाचुले नाही ते नाचले खे वाटते ना आमले दखीन मुद्दाम महाराज जयारी मन नातवाच्या मज्जाना भजन करत मन भाऊ जांबा तुकाराम पुरा सत्यानाश करीन ठी देशी हो हे त्या जांबा काढर म्हणे म्हणता टाळ मारत रे ओ जांब्या. साहित्य काढ सालदारशनी वारी काढी सालदारशनी दिंडी काढी सालदार दिंडी मा जाय राहणार मस्त ज्या गावमा मुक्काम त्या गावना लोक 1 किलोमीटर अंतरवर लेवाल उन्हात फुलार विलार गाया मा टाका लई घ्यात सालदार म्हणे काय आनंदचे दिनभर आव टाकले संध्याकाळी खिचडी आटेत बारी भेट राहिनो म्हणे. मस्त जेवणे बिवणे करली ना जोपाल जाय राहतात त्या भजनी मंडळ मान आमना जिभाऊ सारखा एक सदस्य होतात म्हणे ए महाराज थांबा म्हणे काय म्हणे तुम ना मा कीर्तनकार कोणशे म्हणे ओ म्हणा बापरे आमना कीर्तना काय संबंध बो म्हणे. पण त्या म्हणे आता काहीच सांगू नका आम्ही रूमवर जातो आम्ही ठरवतो कीर्तन कोण करी म्हणे. या रूम माग्यात दरवाजा बंद करली ना प्रत्येकले एक हुशार होता तो म्हणे देखा रे जनत्यान गादी समाया पंगरीन पडा जो बोलीन तोच कीर्तन करीन म्हणे. बट्टाशनी पंगरीन पडिली ना 8 वाजनात भजनी मंडळवालाशनी एक 8-10 वरीस ना पोऱ्याला दाडा वैरे महाराज असले उठाड म्हणे पोऱ्या दरवाजा टोके महाराज ओ बाबा का हो बाबा एक बी नाही 2 बी नाही कारण ठरेल होतं जो बोलीन तो कीर्तन करीन. पोरगा उन्हा भजनी मंडळवाला म्हणे बाबा काय उठत नाही म्हणे या म्हणे चला रे जानगर जेवण होतं त्याला विचारा रे जेवण मातीने काय पडी गिर मरी ते नाही यात रे या तपास करायला चला. स्वतः जुनात भजनी मंडळाला दरवाजा ठोका म्हणे बाबा 1 नाही 2 नाही. भजनी मंडळवाला म्हणे समजा जेवण मा जर काय पडेल होईल मरी जर घ्या होती तरी पण आपलं कर्तव्य आई बनस का आपले त्यासले काढणं ते पडी ना घर माते काय सोडू द्या चाल. सानार आहेत पहिले घरी असले 1-10-12 वरीस ना पोऱ्याले साना वाटे कुदाडा जसा साना वाटे कुदाडा तसा एक सालदार ना छातडावर जाई पडणार. तो सालदार जोर मा कोकाई पडणार वो म्हणा बापरे या बाकीना सालदार म्हणे तूच कीर्तन करबो तू म्हणा बापरे म्हणायची. आत्या सालदार ना गयामा विना टाक दिना बाकीना सालदार टाळली न उभा होतात यासले माहीतच नाही पहिले काय म्हणणं पडत यान गयामा विना मागे दकेन मागला सालदार असले इचारे आते कीर्तन कसं करू भू मागला टाळकरी म्हणे तवय बासुंदी कशी दाबी भू. हा इथलं सोपं नाही शे यांसाठी घासणी पडस महाराज विठ्ठल विठ्ठल माझ्या भगवंतानं चोखा मिळण्यासाठी स्त्री रूप धारण करावं. नववार साडी परिधान केली डोक्यावर पदरा
पायातली चप्पल हातात घेतली, घराच्या जवळ आहे, दरवाजावर थाप टाकली, आवाज दिला का वहिनी, अगं दरवाजा उघड म्हणले, मी आली. चोखोबाच्या पत्नीने दरवाजा उघडला. आतमध्ये येणारा जगाचा मालक होता, पण ओळखूच आला नाही, कारण माझी नणंदबाई आली आहे. या भावनेनं माझा भगवंत चोखोबाच्या घरामध्ये 28 दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात कामधंदा केली महाराज. आता मला हा पॉइंट नोट करा लक्षपूर्वक, ऐका. भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करतो ऐका. महिला मातांना माझं बोलणं कळेल. रजस्वला जर स्त्री असेल, रजस्वला स्त्री असेल तर त्या बाईला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाहीये. बरोबर आहे ना बहिणीस्वर? हा. जर बाई रजस्वला असेल त्या अवस्थेमध्ये 4 दिवस स्त्रीला मंदिरात प्रवेश नाहीये. आपले भाव आहे मंदिरात भगवंत, पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं तर ती दगडाची मूर्ती आहे. दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस चालत नाही. पण किती उदार अंतकरणाचं माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळणपण करतो. वाह वाह बसाहेब.